नमस्कार मंडळी, जमिनीची सुपीकता ही त्यातील उपयुक्त जीवाणू म्हणजेच जिवंतपणावर अवलंबून असते. या जीवाणूंचं अन्न म्हणजे सेंद्रिय कर्ब. म्हणूनच जमिनीचे भौतिक, रासायनिक आणि जैविक गुणधर्म सुधारण्यासाठी सेंद्रिय कर्बाचं योग्य प्रमाण असावं लागतं. बऱ्याचशा खडकाळ आणि मध्यम हलक्या जमिनींमध्ये सेंद्रिय कर्ब कमी आहे. ते वाढवण्यासाठी शेणखत, कंपोस्ट आणि अन्य सेंद्रिय खतांचा वापर वाढवण्याची आवश्यकता आहे. शेतामध्ये चांगलं कुजलेलं शेणखत वापरणं फायद्याचंच, मात्र त्याची उपलब्धता कमी होत असल्यामुळे पिकांचे अवशेष, काडी कचरा यांच्यापासून कंपोस्ट खत तयार करावं. कंपोस्ट खत तयार करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. यामध्ये नॅडेप कंपोस्ट खत पद्धत, स्फुरदयुक्त सेंद्रिय खत तयार करण्याची पद्धत आणि फॉस्फोसल्फो नायट्रो कंपोस्ट या पद्धती आहेत. नॅडेप कंपोस्ट खत या पद्धतीमध्ये शेणखत कमी असतानाही उत्तम दर्जाचं कंपोस्ट उपलब्ध होतं. नॅडेप हौदामध्ये शेणखतासह पिकांचे अवशेष 1400 ते 1500 किलो, शेतातील बारीक गाळलेली माती 1750 किलो यांचा वापर केला जातो. नॅडेप हौदाचं आकारमान हे पक्क्या विटांच्या सहाय्याने 3 मीटर लांब, 1.80 मीटर रुंद आणि 0.90 मीटर उंच अशा आकाराचे हौद बांधावेत. तळाचा भाग धुमसाने विटा आणि दगड घालून टणक बनवावा. हौद बांधतेवेळी हवा खेळती राहण्यासाठी चारही भिंतींना छिद्र ठेवावीत. हौदाच्या आतील आणि भूपृष्ठाचा भाग शेण आणि मातीने लिंपावा. सुरुवातीला टाक्यांच्या आतील भिंती आणि तळ शेण आणि पाणी यांच्या मिश्रणाने ओल्या कराव्यात. काडी कचरा आणि पिकांचे अवशेष 15 सेंटीमीटर देऊन पहिला थर द्यावा. दुसरा थर 125 लिटर पाणी आणि 4 किलो शेण यांचं मिश्रण पहिल्या थरावर शिंपडावं. तिसऱ्या थरात वाळलेली आणि गाळलेली माती वनस्पतीजन्य पदार्थाच्या 50% याप्रमाणे पसरून त्यावर थोडं पाणी शिंपडावं. अशा प्रकारे पुढचा थर भरत हौदाच्या वर 45 सेंटीमीटर उंचीपर्यंत हौद भरावेत. साधारणतः 11 ते 12 थरांमध्ये हौद भरला जातो. त्यावर 7.5 सेंटीमीटर मातीचा थर टाकून त्यावर शेण आणि पाणी यांच्या मिश्रणाने व्यवस्थित लिंपून घ्यावं. हे लिंपण वाळल्यानंतर भेगा पडल्या तर पुन्हा शेण आणि पाण्याच्या मिश्रणाने लेप द्यावा. 15 ते 20 दिवसानंतर सेंद्रिय पदार्थ कुजल्यामुळे 20 ते 22 सेंटीमीटर खाली दबले जातात. तेव्हा पुन्हा पहिल्याप्रमाणे शेण, माती आणि वनस्पतीजन्य पदार्थांचे थर भरून पुन्हा 45 सेंटीमीटर उंचीपर्यंत टाकी भरावी. त्यावर 7.5 सेंटीमीटर मातीचा थर देऊन शेण आणि माती यांच्या मिश्रणाने लिंपून बंद करावं. पिकाला माती परीक्षणानुसार स्फुरदयुक्त खतं दिली तरी स्फुरदाच्या उपलब्धतेवर मातीचं स्वरूप, जमिनीतील हवेचं प्रमाण, जमिनीचं तापमान, जमिनीतील पाण्याचं प्रमाण, जमिनीचे रासायनिक गुणधर्म, जमिनीतील सेंद्रिय पदार्थ, मातीचा सामू, इतर अन्नद्रव्यांसोबतची अभिक्रिया, जमिनीचे जैविक गुणधर्म तसंच पिकांचा प्रकार यांसारखे अनेक घटक परिणाम करतात. त्यामुळे स्फुरदयुक्त सेंद्रिय खत तयार करणं आवश्यक असतं. मंडळी, अशा प्रकारे पीक अवशेष कंपोस्टिंगच्या सुधारित पद्धतींचा वापर करून चांगल्या प्रतीचं खत आपल्याला तयार करता येईल. बरं तर पुन्हा भेटूया उद्याच्या कृषीवाणीत. नमस्कार. कृषीवाणी या कार्यक्रमाचं वाचन केलं विद्या तावडे यांनी आणि सादर करते होते विवेक वानखडे.